नमस्कार, मी अलकनंदा दुर्गे आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत करीत आहे. इथे आपण ऐकणार आहोत श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 57. त्रिशंकूचा सशरीर स्वर्गाला जाण्याचा प्रयत्न. त्यापूर्वी आपण ऐकणार आहोत मंत्र जाप ओम नमो रामा ओम. तुम्हीही माझ्याबरोबर म्हणा ओम नमो रामा ओम ओम नमो रामा नमो रामा नमो रामा नमो रामा सर्ग 57. राघवा आपल्या पराभवाच्या आठवणीने विश्वामित्राचे मन संतप्त झाले होते. महात्मा वसिष्ठांबरोबर वैरभाव ठेवून ते वारंवार दीर्घ निश्वास टाकीत आपल्या राणीसह दक्षिण दिशेला गेले आणि तिकडे ते महातपस्वी विश्वामित्र कठोर तपश्चर्या करू लागले. इंद्रिय दमन करून कंदफळांचा आहार घेत त्यांची उग्र तपश्चर्या चालू होती. तिकडे त्यांना हविष्पद, मधुष्पद, दृढ नेत्र आणि महारथ असे 4 सत्यधर्मपरायण पुत्र झाले. 1000 वर्षे पूर्ण झाल्यावर लोक पितामह ब्रह्मदेव मधुर वाणीने तपोधन विश्वामित्रांना म्हणाले, कुशिकनंदना, ह्या तपश्चर्येमुळे आम्ही तुला राजर्षी समजतो. तू राजर्षी लोक जिंकला आहेस. असे म्हणून महातेजस्वी व सर्व लोकांचे परमेश्वर ब्रह्मदेव देवतांसह स्वर्गलोकात ब्रह्मलोकाकडे निघून गेले. ते ऐकून विश्वामित्रांनी लज्जेने मान खाली घातली. त्यांना फार दुःख झाले आणि क्रोधाने ते आपल्या मनाशी म्हणाले, मी एवढी मोठी तपश्चर्या केली तरी सर्व देव आणि ऋषी मला राजर्षीच समजतात, ब्रह्मर्षी नाही. म्हणून ह्या तपश्चर्येचे काही फळ मिळाले नाही असे मला वाटते. श्रीरामा, मनात असा विचार करून महातपस्वी धर्मात्मा विश्वामित्र मन ताब्यात ठेवून पुन्हा मोठी तपश्चर्या करू लागले. ह्याच वेळी इक्ष्वाकू वंशाची कीर्ती वाढवणारा एक सत्यवादी आणि जितेंद्रिय राजा राज्य करीत होता. त्याचे नाव त्रिशंकू होते. राघवा, त्याच्या मनात असा विचार आला की जो यज्ञ केल्याने देवाची परम गती असलेल्या स्वर्गाला आपण शरीरासह जाऊ शकू असा यज्ञ आपण करावा. तेव्हा वसिष्ठांना बोलवून त्याने त्यांचा विचार सांगितला. महात्मा वसिष्ठ म्हणाले, हे अशक्य आहे. वसिष्ठांनी नकार दिल्यामुळे तो त्रिशंकू आपले कार्य पूर्ण करण्याच्या उद्देशाने दक्षिण दिशेला वसिष्ठांच्या पुत्राकडे गेला. वसिष्ठ पुत्र जेथे दीर्घ तपश्चर्या करीत होते तेथे गेल्यावर महातेजस्वी
त्रिशंकूला असे दिसून आले की त्या मन ताब्यात ठेवणाऱ्या परम तेजस्वी वशिष्ठ पुत्रांची तपश्चर्या चालू आहे. तरी तो महात्मा गुरुपुत्रांजवळ गेला. त्याने त्यांच्या वयानुसार सर्वांना क्रमाने नमस्कार केला व लज्जेने मुख किंचित खाली करून तो त्या सर्व महात्मांना हात जोडून म्हणाला, गुरुपुत्रांनो, आपल्या शरणगत वत्सल आहात. मी आपणाला शरण आलो आहो. एक महायज्ञ करण्याची माझी इच्छा आहे, परंतु महात्मा वशिष्ठांनी तो यज्ञ करण्याला मला नकार दिला आहे. आपण तरी तो यज्ञ करण्याला अनुमती द्या. सर्व गुरुपुत्रांना नमस्कार करून त्यांना प्रसन्न करण्याची मी इच्छा करतो. आपण तपश्चर्या करणारे ब्राह्मण आहात. मी आपल्या चरणावर मस्तक ठेवून याचना करतो की आपण सर्व चित्त एकाग्र करून माझे मनोरथ पूर्ण करणारा असा एक यज्ञ करा की त्यामुळे मी सदेह देवलोकाला जाऊ शकेल. तपोधनांनो, वशिष्ठांनी नकार दिल्यामुळे गुरुपुत्रांना शरण जाण्याशिवाय मला दुसरा मार्ग दिसत नाही. इक्ष्वाकू वंशातील सर्वांकरता वशिष्ठ हेच आश्रयस्थान आहे. त्यांच्यानंतर आपणासमोर मी त्यांना देवच मानतो. हा सर्ग इथे संपलेला आहे. आपल्या सगळ्यांना हा सर्ग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटूया रामायणाच्या पुढच्या भागात. नमस्कार. राम राम. जय श्रीराम. धन्यवाद. थँक्यू.